हॅलो, कशी आहेस पार्वती वहिनी? आजोबा नका अशी हाक मारू. मी पार्वती नाही, शुभ्रा आहे. तू कितीही म्हटलंस तरी मला तुझ्यातच माझ्या पार्वती वहिनीचं प्रतिबिंब दिसतं. तुझी तिच्याशी पूर्ण ओळख झाल्यावरच तुझी खात्री पटेल शुभ्रा. नाही आजोबा, आमच्यात साम्य असलंच तर ते फक्त चेहऱ्याचं आहे. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे सगळ्याच बाबतीत. नाही शुभ्रा, त्यावेळी पार्वती वहिनीनी या घरासाठी जे केलं कदाचित तुलाही ते करावं लागेल. कालचक्र फिरून पुन्हा त्याच जागी आलंय. उद्या काय होईल याची शाश्वती देता येत नाही. तू लग्न करून जेव्हा या घरात आली होतीस तेव्हाच मी हे म्हणालो होतो. ते का म्हटलं होतं हे तेव्हा मला कळलं नव्हतं. पण आता हळूहळू याचा उलगडा व्हायला लागला आहे. आता मी कथेचं पुढचं पान उलटायची वाट बघतोय बाळा. श्रीराम श्रीराम. Excuse me, Shipra. Oh, Hi. hi. I'm sorry I'm late, but It's okay. मी तुला नीट ओळखत नाही. मी क्षिप्रा, स्वप्नीलची गर्लफ्रेंड. स्वप्नील? आधीचा मित्र. ओ ओ ओ अच्छा अच्छा, स्वप्नील. ओके, हाय हाय. त्यांनीच मला तुझा रेफरन्स दिला. अच्छा. ॲक्च्युली मला तुझी थोडीशी मदत हवी होती. कशासाठी? मी MBA करायचं म्हणतेय आणि माझ्याकडे पुरेशी माहिती नाही आहे, म्हणजे चांगले इन्स्टिट्यूट्स किंवा क्लासेस. तर स्वप्नील मला म्हणाला की मला तुझ्याकडनं माहिती मिळू शकेल. तू पण MBA करतेस ना? करत होते, मध्येच सोडून दिलं. का? आय एम सॉरी, मी हे विचारायला नको होतं. माझ्याकडे काही इन्स्टिट्यूशन्सचे नंबर्स आहेत, मी तुला देते. तू कॉन्टॅक्ट कर ना त्यांना. थँक्यू सो मच, माझं टेन्शन कमी केलंस. बाकी कशी आहेस? हाऊज लाईफ? अगं मी म्हटलं ना तुला मगाशी की जरी आपण भेटलो नसलो तरी मला तुझ्याबद्दल खूप माहिती आहे. स्वप्नीलकडून मी खूप ऐकलंय तुझ्याबद्दल, तुमच्या दोघांबद्दल. कोण दोघं? तू आणि आधी. आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू हर्ट यू. इट्स ओके. आणि नाहीतरी या विषयाने हर्ट होणं मी सोडून दिलं. खरं सांगू सुलेखा, आधीची बायको म्हणून खरं तूच शोभली असतीस. चल मी निघ. सॉरी, मी हे सगळं बोलायला नको, पण जेव्हा मला स्वप्नीलकडून तुझ्याबद्दल कळलं, आय फेल्ट रिअली बॅड फॉर यू.
आणि जेव्हा मी शुभ्राला भेटले तेव्हा तर तू भेटलीस का शुभ्राला? हो, एकदा दोनदा गेले मी त्यांच्याकडे स्वप्नील बरोबर. मला नाही आवडली ती. असं चांगुलपणाचा खोटा आवडणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. किती खोटं वागते ती. आधीला आवडतं ना पण हे सगळं. मला खात्री आहे सुलेखा की एक ना एक दिवस आधीला तुझ्या प्रेमाची किंमत नक्कीच कळेल. येईल तोही दिवस लवकरच येईल. अरे वा, जोरदार वाचन चाललंय. मग काय करू बाबा, मी कोणाला काही बोलले की सगळ्यांना लागतं. म्हणून म्हटलं आपण बरं, आपलं काम बरं, कोणाच्या अध्यात ना मध्यात. एका परीने खूप चांगला डिसिजन आहे हा. मग पण प्रथमेश आलाय, त्याची शिकेल, त्यालाही बरं वाटेल, तुलाही बरं वाटेल. पण तो यायला हवा ना माझ्याजवळ. आल्यापासून त्या बयेच्या मागे मागे आपला फिरतोय. कुसुम, बघ आला की नाही राग, आला की नाही राग तुला? मग हे बघ, म्हणून मी आपली पुस्तक घेऊन बसलेली आहे. तुझ्याशी साधं बोलणं म्हणजे सुद्धा कठीणच आहे. तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही, काही बोलायचं नाही. मला तुला विचारायचंय. हो का, विचार. हे बघ कुसुम, तू रागवू नकोस. रागवण्यासाठी हक्काचा माणूस आहे का मला? विचार. मला एक सांग, बाळ आणि तुझ्यामध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? का? नाही, काल मी त्याच्याशी फोनवरती बोललो तर काही धड बोलला नाही, म्हणून तुला विचारावं. म्हणजे मी खोटं बोलते? अगं, म्हणजे मी खोटं बोलते असंच म्हणायचंय ना तुला? अगं, नाही. तुला आपलं. तो म्हणाला की भांडण नाही झालं, नाही कुठल्या तरी छोट्या कारणावरून वाद कुरबुरी वगैरे चालू आहे, पण भांडण नाही झालं. त्याला नसेल तसं वाटलं. आणि तू का मला विचारतोयस असं? म्हणजे नाही, मला तू का विचारतोयस ते सांग. म्हणजे माझं इथं राहणं तुझ्या तासाचं होतंय का नाही ते सांग मला, नाही तर मी जातेच कशी. जाऊ का आता? अगं, मी म्हंटल का तुला जा म्हणून? नाही, तू मला सांग. म्हणजे मी माझा सगळा गाशा गुंडाळते आणि जाते वसईच्या वाड्यावरती आपली. नको, इकडे बाबांच्या डोक्याला ताप नको आणखी. अरे वा वा, म्हणजे आता हा बहिणीचा तापही व्हायला लागलाय तुला? म्हटलं 2 दिवस भावाकडे जाऊन राहील. नाही, मी जातेच कशी. मी जातेच. तिकडे वाड्यावरती जाते, पडेल कुठल्या तरी कोपऱ्यात. कुणाला तरी दया आली तर देतील 2 घास खायला, नाही तर पडेल तशीच. अगं काय हे कुसुम? नाहीतर काय. नाहीतर दादा, नाही दादा, तू असं करच. तू मला अनाथाश्रमात नेऊन सोड, म्हणजे मग मी तिकडे जाऊन राहीन एकटी. चूक झाली माझी. तुझ्याशी बोलणं म्हणजे सुद्धा कठीण आहे. वाच. आता पहिल्यापासून वाचायला हवंय सगळं. अभिमान, what a pleasant surprise. हॅलो डॉक्टर. ये. आय एम सॉरी, मी ॲक्च्युली तुम्हाला फोन करून यायला हवं होतं, पण It's okay. You don't have to be so formal. नाही तरी सुद्धा. सहजच आलास की. ॲक्च्युली बस. या. बोला. नाही डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवलात आणि नंतर मी तुम्हाला साधा फोनही नाही केला. It's okay. नो, इट्स नॉट. कारण ती गोष्ट मी इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. तुम्ही जर त्या दिवशी मला पाहिलं नसतं तर माझा जीव गेला असता. ही गोष्ट खूप डिस्टर्ब करते मला. बरोबर आहे. स्वतःच्या मृत्यूचा विचार प्रत्येकालाच डिस्टर्ब करणारा असतो.
पण यावर इतका विचार करण्याची गरज नाहीये. फॉरगेट इट. मी नाही हे इतक्या सहजासहजी विसरू शकत. व्हॉट विल यू हॅव? टी, कॉफी और वाईन? नो नो नो. इनफॅक्ट माझ्या बांना सुद्धा तुम्हाला भेटायचं होतं, तुमचे आभार मानायचे होते. ते तर मला सांगतही होते की सध्या आमचं न्यू बॉम्बेमध्ये कन्स्ट्रक्शन चाललं आहे का कॉम्प्लेक्सचं, तर त्यात एक फ्लॅट तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचं म्हणत होते. बा थँक्यू सो मच. पण माझं हे क्लिनिक, माझं घर पुरेसं आहे माझ्यासाठी. ॲज यू विश. डॉक्टर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तू माझे आभार मानायला किंवा सहजच इथे आला नाहीयेस हे तू आलास त्या क्षणीच मला कळलं होतं. विचार. जेव्हा तुम्ही मला वाचवलत तेव्हा मी हिप्नोटाईज झालेल्या अवस्थेत होतो. त्यामधल्या काही तासांमध्ये माझ्याबरोबर नेमकं काय झालं हे मला आठवत नाहीये. आय मीन आय एम कम्प्लिटली ब्लँक. राईट. मग ते जर आठवायचं असेल तर आय मीन शक्य आहे का ते? खात्री देता येत नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो. पण हे सगळं कशासाठी? कारण डॉक्टर, ज्या माणसानं किंवा बाईनं माझ्याबरोबर हा जीव घेणा खेळ खेळला, त्याला किंवा तिला मी असं सोडू नाही ना शकत. ते अभिमानच्या थिअरीमध्ये बसत नाही. प्रिया, प्रिया, कुसुमात्या, प्रिया कुठे गेली आहे? बाई ग, केलीस ना झोपमोड केलीस ना माझी. सांगा ना कुठे आहे ती? या घरात मला कोणी काही सांगून जात नाही. नाही हो, तसं नाही. पण तू कशाला बोलायला येतेस माझ्याशी? जा बाई, तू झोपू देत मला जराशी. छे. अरे यही इकडे इकडे इकडे. तुझी काकू अशी काय करते रे? हा, मेडी बिडी आहे की काय ती? बरं, जाऊ दे. तुला खाऊ खायचंय? खाऊ. माझ्याकडे खाऊ आहे, खाऊ. तिकडे उशीच्या खाली ठेवलंय, देऊ? थांब थांब, जाऊ नकोस तू. हा बघ, खाऊ. अरे गेला वाटतं. ते काकूच्या मागे मागे गेला. काकूचं शेपूट नुसतं. अरे फरसाण मस्तपैकी आणलंय. अरे हो हो, प्रथमेश कुठे येतोय? काय चित्र काढलेस होय? अरे वा. रोजगाराची लई गरज होती वहिनीसाहेब. लई उपकार झाले. बरं ये.
नाव काय म्हणालीस तुझं? जी गोदा. बरं गोदा, ये उद्यापासून. घरी नाही का जायचं? किती उशीर झालाय. ते राहू दे, ये तू. आणि ती बाई कोण होती? माझी बहन. अगं ते चित्र पाहिल्या मला असं वाटलं की हे नको, अशुभ आहे. कोणी काढलंय हे चित्र? प्रथमेश. त्याने हे चित्र? माहित नाही, मला वेगळाच प्रश्न पडलाय. प्रथमेशने सुद्धा असंच चित्र काढलं आणि जाळलं. तू ते फाडून टाकलंस. तुम्हा दोघांचं कनेक्शन तरी काय आहे शुभ्रा? प्रथमेश, तू नक्की कोण आहेस आणि काय आहे या सगळ्याचा अर्थ? हे सगळं दाखवून तू नक्कीच मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोस, पण काय? अरे कोण आहेस तू? काय अर्थ असेल या भासाचा? गोदा, ती मुलगी आणि प्रथमेश म्हणजे गोदा आणि प्रथमेश मध्ये नक्कीच काहीतरी नातं असणार. किंवा प्रथमेश म्हणजे गोदा आहे.